याचिका न्यायालयात दाखल केली होती, काय सुनावणी झाली आणि काय निर्णय न्यायालयाने दिला? कोर्टाने परत 6 तारीख दिलेली आहे। आज आता आमच्या जे 1 आठवड्याची तारीख दिलेली आहे 6 मार्च, आणि आता आमचा अर्ध केस पूर्ण झालेला आहे। आणि जसे की आज धनंजय मुंडे जे आहे ते परत मंत्री होण्याचे स्वप्न बघतोय, पण इथे जे आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांची आमदारकी 100% जाणार आहे, जसं मी दावा करत आहे। आणि आमचं जे पिटिशन आहे पुढचे जे येणारी तारीख आहे त्या तारीख पासून आमच्या जे आहे ते आमचे जे खरी सुनावणी सुरू होणार आहे, आणि आमचे पुरावे सकट आम्हाला सादर करण्यासाठी जज साहेबांनी सांगितलेलं आहे। याचिका न्यायालयात दाखल केली होती, काय सुनावणी झाली आणि काय निर्णय न्यायालयाने दिला? कोर्टाने परत 6 तारीख दिलेली आहे। आज आता आमच्या जे 1 आठवड्याची तारीख दिलेली आहे 6 मार्च, आणि आता आमचा अर्ध केस पूर्ण झालेला आहे। आणि जसे की आज धनंजय मुंडे जे आहे ते परत मंत्री होण्याचे स्वप्न बघतोय, पण इथे जे आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांची आमदारकी 100% जाणार आहे, जसं मी दावा करत आहे। आणि आमचं जे पिटिशन आहे पुढचे जे येणारी तारीख आहे त्या तारीख पासून आमच्या जे आहे ते आमचे जे खरी सुनावणी सुरू होणार आहे, आणि आमचे पुरावे सकट आम्हाला सादर करण्यासाठी जज साहेबांनी सांगितलेलं आहे।